सत्संग शिरगाव टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे। चला मॅच क्रमांक दुसऱ्या ठिकाणी लगेच आपण सुरुवात करतोय। दोन्ही संघ पाहिले तर अगदी शिरगाव परिसरातले आहेत। चला थँक्यू सो मच। लगेच आपण आता याही मॅचला सुरुवात करतोय। चला टीम सत्संग शिरगाव आणि आदेश प्रतिष्ठान शिरगाव, चला दोन्ही टीम जे आपले प्रवेश फी आहे ते आपण जमा करायचे आहे। पाच त्यानंतर सामन्याला सुरुवात केली जाईल, याची नोंद मात्र सर्व संघांनी घ्यायची आहे। सो मच डीजे, चला आपण लगेच आता याही मॅचच्या दिशेने जाऊयात। सामना 4 षटकांचा असेल, याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे। करूया मातला सुरुवात। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। गणराया समोर नतमस्तक होऊन आपण करूयात ह्या स्पर्धेची सुरुवात। आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करत आपण करूया या स्पर्धेची सुरुवात। आणि खऱ्या अर्थानं जी या स्पर्धा आपण पाहिलीत, खरं तर ज्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, खरं तर आदरणीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानाचा खरं तर श्रद्धांजली अर्पण करून आपण करूयात या स्पर्धेची सुरुवात। मी समालोचक प्रसाद मोहन सबारे, मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय। मॅच ऑन। पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर अगदी समोर होता, परंतु पहिल्याच बॉलमध्ये सध्या तरी फील्डिंग देखील चांगली झाली, परंतु तदनंतर थोड्याशा चुका झाल्या आणि पुन्हा लगेचच या ठिकाणी ही पहिली धाव मात्र एकवटली जाते। चला त्या ठिकाणी खेळाडूला पाहायचं आहे, पहा लगेच आयोजकांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे। पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर फटका चांगला होता, अगदी प्लेसमेंट केली होती, परंतु तदनंतर अगदी मिडॉनला खेळाडू होते। अगदी या ठिकाणी ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, अगदी
थोडेसे मी तर नक्कीच अगदी इथून स्किड झाले आणि त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी थोडीशी दुखापत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती मात्र ही पहिली धाव टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघासाठी, परंतु इथून सध्या तरी थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. चला खेळाडू या ठिकाणी रिप्लेसमेंट करायची आहे का? यस, चला टेबल फॅन 12 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. पहा, आम्ही पुन्हा एकदा सर्व संघांना सर्व खेळाडूंना विनंती करू की मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्वतःला जपायचं आहे. चला टीम सत्संग शिरगाव आता लगेच आपण मॅच देखील ऑन करायचे आहे. येस, मॅच इज ऑन. पहिल्याच बॉलवरती अगदी इथून पाहिलं तर थोडीशी दुखापत म्हणजे सत्संग शिरगाव संघाची सुरुवात नक्कीच अशी आता म्हणावी लागेल की थोडीशी अडखळत निर्माण झालेली आहे. परंतु मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे फटका फसलाय. झेलची संधी, शॉट फाईन खेळाडू होते, परंतु इथून बॉलला जजमेंट करता आलं नाहीये, ग्रीप करता आलं नाहीये आणि त्यानंतर इथे कॅच ड्रॉप. सध्या तरी इथून गोलंदाजांचा साथ मिळत नाही. खरं तर गोलंदाजाला मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाचा साथ मिळणं फार महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे एखाद्या खरं तर वादकाला, एखाद्या संगीतकाराला वादकाची ज्या प्रकारे गरज पाहिजे, ज्या प्रकारे साथ पाहिजे, नक्कीच त्या प्रकारची साथ आता इथे मिळत नाहीये. परंतु इथून अगदी पाहिलं तर नक्की ती कॅच ड्रॉप केली जाते. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सध्या तरी शांतमय सुरुवात. आताचा हा बॉल वेगवान चेंडू होता, परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. यस, पंचांचा इशारा इथून आपण पाहू शकता. व्हाईट बॉल स्क्रीनवरती आपण पाहू शकता. ऍक्शन प्ले अगदी जवळपास यष्टांपासून हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर का क्रिकेटमध्ये 4था स्टंप असता तर कदाचित या ठिकाणी विकेट नक्कीच मिळवला असता, परंतु इथून 3 स्टंप आहेत क्रिकेटमध्ये आणि इथून पाहिलं तर व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला. 4 धावा. फुललेंचा बॉल फक्त दिशा दिली, बॉलला पाठवला आडवा बॅटनं सरळ स्क्वेअर लेग मध्ये. बॉल जाईल सरळ जमिनीला, दन 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 करत सीमा पार. या मॅचचा हा पहिला चौकार. डीजे अगदी इथून पाहिलं तर आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी 1950 रोजी खरं तर भारताने खरं तर नव्यानं स्वातंत्र्य मिळवलेलं. इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल, बॅटची एज होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी अगदी फाईन लेग मध्ये सध्या तरी थोड्याशा चुका केल्या जात आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र धावा मिळत आहेत. अगदी या ग्राउंडचा जर विचार केला ना तर या ग्राउंडवरती आउटफील्ड फास्ट फोर पाहिली तर फास्टच वेगाने आहे, परंतु इथून पाहिलं तर बॉलला जज करण्यासाठी फार कमी वेळ असतो तुमच्याकडे. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतू आहेत. पुन्हा एकदा फायनल मध्ये बॉलला जात पाठवलंय, परंतु इथून कदाचित डायरेक्ट हिटचा इशारा इथून केला होता, परंतु निशाणा मात्र वेधता आला नाहीये आणि इथून देखील एक रिस्की सिंगल म्हणावे लागेल सर आणि एक घातकी धाव इथनं कंप्लीट केली जाते. टीमची टोटल सिंगलच्या माध्यमातून सुरुवात चांगली बनावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना आदेश प्रतिष्ठान संघाला नक्कीच इथून जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. समोर चेंडू ऑन साइडला पाठवलाय. पॉवर प्लेचा फायदा आता या बॉलवरती उचलला जातोय. सरळ बॉल जाईल बी शेप मध्ये, अर्थातच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
टॉस खरं तर या मॅचचा पाहिला तर सत्संग शिरगाव संघाला जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खरं तर दोन्ही संघांना जो निर्णय पाहिजे होता तो मिळाला आहे. खरं तर आदेश प्रतिष्ठान संघाला देखील प्रथमतः बॅटिंग करायची होती. खरं तर जो पाहिजे होता ते मिळालं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खरं तर मोकळ्या मनानं धाबा बनवाव्या लागतील. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद अशी ही सुरुवात. जबरजबर पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सध्या तरी पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजेच तब्बल 14 धाबा धाव फलकावरती आहेत. दमदार अशी ही स्पर्धा, दमदार आयोजन संपूर्ण बेंडशिलकरांचं हे आयोजन आपण पाहू शकता. जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशिल व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे चषक 2026 हे पर्व आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये काय दमदार सामने पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चेतन पाहतायत मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिलाच बॉल समोर होता. अगदी इथून पहिल्याच बॉलवरती अगदी ऑन ड्राईव्हचा फटका. नक्कीच रितेश होते गोलंदाज आणि पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली सिंगल इथून खर्च करत असताना गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला पाठवलाय. खरं तर आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा हा पहिला धमाका, पहिला बिग हिट षटकार. सध्या तरी इथून सत्संग शिरगाव संघाला इथून पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत, परंतु इथून सातत्याने मात्र अग्रेसिव्ह फलंदाजी केली जाते. सातत्याने आता इथून आदेश प्रतिष्ठान संघ अटॅकिंग क्रिकेट करतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॉलला पाठवलाय आधी मिड विकेट, परंतु आता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा बार, दुसरा षटकार. इथून मैदानाच्या आतमध्ये काय दमदार बॅटिंग केली जाते. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कोहिनूर आहेत आणि अगदी कोहिनूर हिऱ्यासारखं आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चांगली बॅटिंग केली जाते. अगदी इथून सध्या तरी ज्या प्रकारे हिरा चमकतो ना सर, त्या प्रकारे सध्या मैदानाच्या आतमध्ये कोहिनूर स्वतःला सिद्ध करत आहे. स्वतः चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. कोहिनूरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाहिलेत आणि 2 षटकार देखील पाहिलेत. म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये कोहिनूरला ज्या कामासाठी पाठवलंय ते काम मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिकपणाने करतोय. परंतु इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, आता चुका होणार नाहीयेत आणि आता स्क्वेअर लेगला मात्र भरपूर चांगलं जजमेंट. इथे फलंदाज बाद, पहिला विकेटचा पतन. कोहिनूर मैदानाच्या बाहेर. तर आम्ही विनंती करू तर ज्यांच्या ग्राउंडवरती आगमन झालंय, मैदानावरती आगमन झालंय, खरं तर माननीय श्री भगवान नाना धुळे यांना विनंती असेल, दादा या आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर भगवान नाना धुळे साहेबांना विनंती असेल, या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चला यानंतर आपण विनर विरुद्ध विनर मॅच खेळवणार आहोत. तर टीम जय हनुमान जुबिली संघ आपण कुठेही जायचं नाहीये, आपण इथे थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच लगेच विनर विरुद्ध विनर, अर्थातच पहिला सामना टीम जोबिली बीच संघाने जिंकलाय आणि नेक्स्ट मॅच त्यांना खेळायची आहे. म्हणजेच या मॅच मधून जो खेळाडू जो संघ जिंकेल तो संघ जोबिली बीच संघासमोर खेळेल. लो फुल टच बॉल ऑन साइडला. खरं तर हलक्या हाताने बॉलला सरळ ढकलला गेला, परंतु तिथे खेळाडू पोहोचले आहेत. इथे सध्या तरी आपण पाहू शकता डेंजर आले होते. खरं तर जीवन नक्कीच मयूर होते, परंतु इथून मयूरनं स्वतःवरती खरं तर रिस्क उचलला. स्वतः डेंजर एंडला होते, परंतु इथून अगदी पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचले गेलेत आणि या 2 धावा कंप्लीट. त्याच दरम्यान सोहम दादा पवार, येस सोहम पवार मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला भरपूर चांगली कॅच मात्र त्यांनी क्लिअर केली आहे आणि इथून मात्र पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी आताचा हा बॉल यशवंतांचा इशारा आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल ऑफ स्टिक्सच्या बाहेर. एक एक्स्ट्रा धाब इथनं मिळते. सध्या तरी इथून सत्संग शिरगाव संघाला कमबॅक करावा लागेल, कारण की धाबत संख्येचा डोंगर आतापर्यंत इथून रचला गेलाय. धाबत संख्येला ब्रेक लावायचा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मयूर आहेत. फटका चांगला अगदी खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, परंतु इथून लॉंग ऑफला बॉल अडवला जातोय
आणि इथे देखील एक सिंगल एकविटली जाते. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालं गेलं. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय का? यस, पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच पाणी देखील पोहोचवायचं आहे. षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 धावा. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता काय अप्रतिम हे मैदान आपण पाहायला मिळतोय. खरं तर दमदार असे आयोजन मैदानाच्या चौफेर बाजूने मात्र अगदी अगदी हिरवगार मात्र वातावरण, सातत्याने हिरवाल वातावरण पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूने तुम्हाला झाडे आणि झुडपच पाहायला मिळतील आणि त्यानंतर अगदी मैदानाच्या बाजूलाच एक छोटीशी नदी देखील वाहताना पाहायला मिळेल. भरपूर दमदार आयोजन आणि खरं तर हे संपूर्ण आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर ड्रोनचे व्ह्यू आपण पाहतोय. खरं तर ओमसाई एमटीसी लाईव्ह जेव्हा जेव्हा प्रत्येक स्पर्धेत जाते, जेव्हा जेव्हा ओमसाई एमटीसी असते ना, तेव्हा तेव्हा आयोजकांना प्रश्न टेन्शनच नसतो. कारण की सातत्याने क्वालिटी, क्लिअरिटी आणि 100% कमिटमेंटने नक्कीच सातत्याने ओमसाई एमटीसी नक्कीच देते. आणि पुन्हा एकदा एमटीसी लाईव्ह यांचं पुन्हा एकदा आपण करूयात मनापासून आभार आणि त्यांचं करूयात कौतुक. कारण की सातत्याने क्वालिटी आणि क्लिअरिटी याच्यावरती ते नेहमीच काम करतायत. कॉम्बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला आमचे साथी समालोचक करतात. नौके समालोचक दम्मदीप खिलारे यांचा देखील आपल्याला आवाज पाहायला मिळेल आणि आमचे साथी समालोचक खरं तर व्हॉइस ऑफ बदलापूर. खरं तर खूप कमी काळामध्ये खरं तर राहुल चव्हाण सरांनी आपलं नाव मात्र लौकिक केलंय. खरं तर सरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांचाही आभार. खरं तर सातत्याने मात्र बदलापुरामध्ये प्रत्येकांच्या नक्कीच मुखावरती एकच नाव, ते म्हणजेच राहुल चव्हाण सर. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे करूयात आपण या मॅचला सुरुवात. षटक क्रमांक 3 सत्संग श्रीगाव संघाचा गोलंदाज अर्थातच आदित्य पाटील. यस, मॅच इज ऑन. इथून सत्संग शिरगाव संघाला कमबॅक करायचा आहे, परंतु इथून तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल, काय अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण, ऍक्शन रिप्ले पाहूया स्क्रीनवरती. यस, टप्पा पडल्यानंतर अगदी सरळा चेंडू निघून जातोय. अगदी टप्पा पडल्यानंतर उसरी थोडीशी कमी मिळाली आणि हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. वन्स अगेन पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा इथून सध्या तरी मयूरला नक्कीच थांबवलं जातंय. मयूर जाधव मैदानाच्या आतमध्ये आहेत सध्या तरी. मयूरनं या मॅचमध्ये नक्कीच शांततेनं सुरुवात करत आहेत. मयूरकडून अपेक्षा आहेत या मॅचमध्ये, परंतु इथून सध्या तरी लगातार मात्र डॉट बॉल येत आहेत. आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय, परंतु आताचा हा बॉल, यस, पंच या ठिकाणी आमच्याकडे वळालेत. अर्थातच वाईटचा इशारा इथून केला जातोय. एक्स्ट्रा धाब इथनं मिळते टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला. दमदार असे आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 हे पर्व. परंतु इथे सध्या तरी मयूर विकेट सिक्रिफाईस करत आहेत, कारण की मयूरला माहिती या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये सध्या तरी या मॅचमध्ये. नशीब थोडेसे खराब नक्कीच इथे ओळखले गेले आणि इथून सध्या तरी आपण पाहिले तर मयूरनं स्वतःचा विकेट इथून नक्कीच गमावला गेलाय. इथे आत्महत्या अशी नक्कीच या क्रिकेटमध्ये मानली जाते आणि इथून फलंदाज बाद. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लकी आहेत, परंतु जो लक पाहिजे तो घेऊन उतरलेत. हे देखील पाहूयात उतरलेत की नाही येत, परंतु इथून धाबा बडवायच्या आहेत. समोरच्या टीमला टार्गेट द्यायचं आहे. पहिलं सत्र आपण पाहतोय, पहिल्या सत्रामध्ये सातत्यानं बॅटिंग करणाऱ्या टीमला टार्गेट द्यायचं असतं, परंतु इथून गोलंदाजी करणारा संघ सातत्याने आपण पाहू शकता धाबा कमी देण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथे देखील फटका फसलाय आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन आणि इथे लगातारचा मी ते म्हणेन आता हा दुसरा धक्का लागतोय. फलंदाज या ठिकाणी पाहिले तर शकता. भरपूर चांगलं संगीत अगदी डीजे मंगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खरं तर
जाऊयात पुन्हा एकदा मागच्या दिशेने. गोलंदाज अप्रतिम सध्या तरी स्पेल हाताळतोय. खरं तर सत्संग शिरगाव संघाला एक कमबॅकिंग ओव्हर पाहिजे होतं आणि खरं तर या षटकात अप्रतिम कमबॅक करून दिले गोलंदाज आदित्यनं. यस, याही बॉलवरती 2 धाबा मिळतील टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला आणि या बॉलवरती 2 धावा मिळतील. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 धाबा. फुलटाच बॉल ऑन साईडला अगदी बॉलला पाठवलाय गॅपमध्ये, तिथे खेळाडू पोहोचतील परंतु इथून यस खेळपट्टीवरती पाहिली तर दुसरी ही धाव आता इथून कंप्लीट केली जाते. सध्या तरी आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघ अगदी चांगला माइंडसेटनं सध्या बॅटिंग करते. कारण की जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटला नक्कीच जेव्हा चांगला बॉल संपर्क होत नाही तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमी सिंगल डबलला प्राधान्य द्या आणि सध्या तरी सिंगल डबलच्या जोरावरती आता इथून नक्कीच चांगली धावसंख्या आता उभारली जाते. षटक क्रमांक पाहिले तर तिसरंही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 36 धावा. अगदी या षटकात आदित्यने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना जबल मात्र आपण पाहिलं तर फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे खेळाडू देखील बाद केले गेलेत. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 36 धावा. अगदी तिसऱ्या षटकात पाहिलं तर अगदी तिसऱ्या षटकेमध्ये अवघ्या 6 धावा मात्र पाहायला मिळाल्या. मॅच ऑन. शेवटचं षटक. इथे पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, फक्त पाहत राहतील आणि पहिल्याच बॉल वरती इथून गोलंदाज आपण पाहिलं तर चेतन लाड यांचं नक्की मी तर म्हणेन भव्य स्वागत केलंय. पहिल्याच बॉल वरती लकीनं मैदानाच्या आतमध्ये केलाय धमाका म्हणजेच षटकार. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी लकी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतायत खरं तर ऑन फायर होत आहेत. लकीच्या बॅटमधून मात्र पहिलाच चेंडू खेळत असताना पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार आलाय. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात तोडफोड फलंदाजी करायची आहे. इथे देखील मात्र सरळ बॅटना बॉलला पाठवले सरळ साइड स्क्रीन समोर. बॉल सीमा पार. लगातारचा हा दुसरा घणाघाती प्रहार षटकार. तर 2 बॉलमध्ये 2 षटकार तर आलेत परंतु तिसऱ्याही बॉलवरती तिसरा षटकार आला तर नक्कीच सागर आणि ब्रॅन यांच्या मध्ये मात्र नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतो. षटकारांची हॅट्रिक जर का कंप्लीट झाली तर. इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय सरळ लॉंग लेग क्षेत्रात. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर अगदी जमिनीला दन 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 करत. चौथ्या टप्प्यावरती बॉल क्लिअर. 4 धाबा. टोमास डीजे अगदी आज शुभ दिवस 26 जानेवारी निमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय सुरुवात केली आहे. खरं तर 26 जानेवारी पाहिले तर 1950 रोजी मात्र नव्यानं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर भारत देशानं खरं तर संविधानाचा स्वीकार करून मात्र लोकशाहीतील एक नव्या पर्वाची सुरुवात केली होती आणि आज 26 जानेवारी म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय. खरं तर सातत्याने आपण पाहिले तर
खरं तर इथून पाहिले तर लोकशाही म्हणजे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला पाहिले तर राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला आणि दरवर्षी आपण या दिवशी नक्कीच पाहिले तर राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित असते आणि 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून आपण हा दिवस नेहमीच साजरा करतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. त्याच दरम्यान खरं तर आपण पाहिलं तर माननीय श्री देवेंद्र दादा मालुसरे खरं तर जे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, CEO आहेत, त्यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दादांना विनंती असेल देवेंद्रजी मालुसरे दादा या आपण या स्पर्धेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकता इथून सुरुवातीच्या चेंडूंवरती धावा आल्या होत्या परंतु तदनंतर शेवटच्या चेंडूंवरती इथून कमबॅक जरूर करण्याचा प्रयत्न चेतन लाड सध्या करत असताना लगातार मात्र 2 सिंगल आलीत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 54 धावा. उर्वरित अजूनही आता शेवटचा एक बॉल आहे परंतु या शेवटच्या एका बॉलवरती आता किती धावा येणार, किती धावा संख्येचा टार्गेट आता या ठिकाणी उभारलं जाईल. पहिल्या सत्रामध्ये टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या माध्यमातून 54 धावा तर बनल्या गेल्यात म्हणजेच आतापर्यंत चांगली धावा संख्या सन्मानजनक स्कोर उभारला गेलाय. शेवटचा बॉल इथे कमी गतीने हा चेंडू फेकलाय. लोप फुलटॉस होता परंतु इथून मात्र झेलची संधी होती. लॉंग ऑनला झेल मात्र इथून ड्रॉप केला जातोय आणि याही बॉलवरती पाहिलं तर 2 धावा मिळतील. पाहता पाहता षटक क्रमांक 4 ही कंप्लीट झालंय. अर्थातच पहिला सत्र या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती 56 अर्थातच 56 धावा आणि 57 धावा संख्येचं टार्गेट आहे. खरं तर यस मॅच समरी या ठिकाणी पाहूयात. खरं तर सुरुवात या ठिकाणी पाहिलं तर अगदी जीवन थोडीशी शांती केली परंतु तदनंतर कोहिनूरने या मॅचमध्ये काय अप्रतिम बॅटिंग केली. दमदार सुरुवात आपल्या टीमला निर्माण करून दिली व तदनंतर मयूर सध्या तरी या मॅचमध्ये थोडेसे नाराज राहिले. थोडंसं आपल्या टीमला मयूरनं नाराज केलं परंतु तदनंतर लकी मैदानाच्या आत इंटर झालाय. पहिल्या बॉलपासून त्यानं अटॅक सुरू ठेवला आणि त्यानंतर भरपूर चांगला धावा आणि त्या सहित पाहिलं तर अनिकेतन देखील चांगली साथ दिली. अशा रीतीने तब्बल 56 धावा बनल्या गेल्या. खरं तर बॉलिंग कार्ड आपण पाहूयात जिथे पहिल्या षटकात रितूने गोलंदाजी करत असताना जवळ 14 धावा खर्च केल्या परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पाहिल्यात भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या. गोलंदाज रितेशने जवळ 17 धावा खर्च केल्या परंतु महत्त्वाचा विकेट अर्थातच तिथे पाहिलं तर नक्कीच कोहिनूरला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात भरपूर चांगला कमबॅक राहिलाय. अगदी आदित्य पाटीलनं गोलंदाजी करत असताना अवघ्या 5 धावा खर्च केला व त्यानंतर महत्त्वाचा एक विकेट देखील इथे मिळवला आणि त्यानंतर शेवटच्या षटकात पुन्हा एकदा हे शेवटचं षटक मी तर म्हणेन आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाच्या बाजूने राहिलाय. जवळ शेवटच्या षटकात जवळ पाहिलं तर 20 धावा आल्यात आणि अगदी फॉल ऑफ विकेट पाहिलं तर अगदी जिथे 27 धावा संख्येवरती पहिला विकेट गमावला होता त्यानंतर दुसरा विकेट पाहिला तर 32 वरती आणि तिसराही विकेट 32 वरती आला होता. अशा प्रकारे मॅचचा खरं तरी मॅच समरी होती आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राच्या दिशेने. खरं तर जिथे दुसऱ्या सत्रामध्ये 57 धावा बनवायच्या आहेत आणि आता या 57 धावा आता बनल्या जातील की धावा रोखल्या जातील याचं धावतं विवरण आपण ऐकण्यासाठी करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच सर. प्रसाद मोहन सवारे जाबा तुम्ही ऐकत होता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच.
सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल चव्हाण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहता जर्मन क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती पार मिळते. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळते. एका जंगलातील दोन वाघ आज एकमेकाच्या अगेन्स्ट तुम्हाला पार मिळतील. आज विजय कोणाचा येऊ दे, परंतु विजय मात्र शिरगावचा होईल यात मात्र शंका नाही आहे. आदेश प्रतिष्ठान शिरगाव विरुद्ध तुम्ही पाहताय संघ सत्संग शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. आणि आता बदलापूरचे दोन नामांकित संघ मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतील. मुख्य व्यासपीठावरती देवेंद्रजी मालुसरे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर विद्यमान नगरसेवक मंगेजी धुळेसाहेब यांचे बंधुश्री दिनेजी विनायक धुळेसाहेब यांचं आगमन झालंय. त्यासोबत दिनेजी जमदारे साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय सकाळपासून आज मान्यवरांची रेलचेल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चला सलामी जोडी लवकरात लवकर मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. टीम सत्संग शिरगाव विरोधात आदेश प्रतिष्ठान शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं खरं तर टॉस तिथे जिंकला होता टीम सत्संग शिरगावनं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाला आणि काप बॅटिंग केली. 4 ओव्हरमध्ये अब तक 56 धाबा फलकावरती जोडले गेले आणि आता 57 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जोबिली गावचे उद्योजक समाजसेवक भगवान काका धुळे यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भगवानजी धुळे या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामी जोडी दाखल होती मैदानावरती तुम्ही पाहताय. डावकुरे आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर प्रणयच्या साथीनं मैदानावरती आता खेळाडू तुम्हाला पारमेल दाखल होतोय. टीम सत्संग शिरगाव आपला तोलपॅन लवकरात लवकर पाठवा. आकाश तोसकर आणि प्रणय आपण सन्मान करू या मुख्य व्यासपीठावरती. जे मान्यवर आपल्याला खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झाले ते आमचे देवेंद्र बालुसरे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल देवेंद्रजी मालुसरे साहेबांना की आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. देवेंद्रजी बालुसरे साहेबांचा सन्मान यथोचित आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर क्रिकेट या खेळावरती देवेंद्रजी मालुसरे साहेबांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. मी विनंती करेल आयोजन कमिटी आमचे एसके म्हणजे शुभ असते हा सन्मान या मंचावरती होतोय. मायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार, त्यासोबत एक सुंदर मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देत असताना सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. त्यानंतर दिनेश जिधुळे आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. दिनेशजी धुळे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना त्यांचे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही आपली संस्कृती आणि तीच परंपरा आपण जपतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान होत असताना त्यासोबत दिनेशजी जमदारे आपण या आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. गेम ऑन मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आकाश तोसकर च्या साथीने प्रणय. पहिला बॉल बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, लेट कटचा फटका पार मिळतो. पॉइंटला खेळाडू उपस्थित मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीने धाव फलक देखील पुढे सरकतोय. एक धाव फलकावरती जोडली गेली आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं पहिला सामना जिंकला टीम जर्मन जोबेली बीनं आणि आता हा सामना देखील तुम्हाला एक मोठा पाहायला मिळेल. विनर विनर अशी आपण मॅच खेळतोय, त्यामुळे जोबेली बी टीम आपण कुठेही जायचं नाहीये. लवकरात लवकर या मैदानावरती दाखल व्हा. आपल्या सोबत विश्वनाथ धुळे जोडले गेलेत स्कोररच्या भूमिकेत. एक अप्रतिम स्कोरर, त्यासोबत चांगला खेळ आज विश्वनाथ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. मयूर जाधव तयार होतं बॉल ट्रॅकवरती राऊंड द विकेटनं. समोर प्रणय लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे की नाही पाहावं लागेल. पंच इशारा करतात व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक जाऊन पोहोचतोय आता टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये करते टीम सत्संग शिरगावच्या विरोधात आदेश प्रतिष्ठान शिरगाव या दोन टीमच्या दरम्यान एक महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यमान नगरसेवक आज अरुणजी तुकाराम सुरवळ यांचे आगमन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. त्यांचंही वेलकम. बॅटची कडा त्यांच्या मागे पाहिलेला खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. रफ्तार का सौदागर म्हणून ओळख आहे मयूर जाधवची. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी बॅटरला हलून देखील देत नाहीये. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये आपण पाहतोय 2 धाबा खर्च करत असताना एक त्यामध्ये वाईट टाकला होता, त्यामुळे आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. 3 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. टार्गेट या बॅचमध्ये मोठं सेट झालंय. 57 धाबा या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु आदेश प्रतिष्ठानच्या विरोधात सत्संग शिरगाव नाव कुठे छोट आहे, त्यामुळे दोन्ही संघ तुम्ही पाहताय एकाच विभागातून बिलॉंग करतात. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा सिंगल मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबला आणि अखेर एक सिंगल मिळते. सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 1 ओव्हर पॉवर प्लेचा आपण देतोय. त्यामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत हावी ठरलाय गोलंदाज मयूर जाधव या मॅचमध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 14 ते 15 धाबा जर बनल्या तर चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेस पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं संघ बॅटिंग करत होता आदेश प्रतिष्ठान शिरगाव, त्यावेळेस पहिल्या ओव्हरच्या अंती 14 धाबा आपण पाहिल्या. त्यामुळे या बादमध्ये आतापर्यंत पारड जड टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाचं. इथे देखील लाईन चेक करावे लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे आणि ज्यावेळेस चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय ना, त्यावेळेस आपसुकच हात डोक्यावरती गेलेत मयूर जाधवचे, कारण अगदी यष्टींच्या लगत बॉल चाललाय आणि अखेर सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 5 धाबा. फटका चांगला आहे, ऑन साईडला घेतलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेले आणि आता सिंगल भीती आहे. अगदी यष्टींच्या लगत जीवन होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जीवनचा पूर्णपणे फसला आणि आता जीवन दिले बॅटरला, त्यामुळे इथून सिंगल मिळती आहे. सिंगलच्या साथीनं ओहो टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल अगदी क्लोज एन्काउंटर आपण पाहिलाय आणि प्रॉपर आपण पाहतोय. खरं तर फ्रेममध्ये देखील बॅटर नव्हता, त्यामुळे आपण पाहतोय जर हिट झाला असता तर इथून विकेट कोणाची मिळाली असती तर प्रणय लाड हा खेळाडू नक्कीच आउट होऊ शकला असता, परंतु इथे संपर्क नव्हता यष्टींचा आणि बॉलचा, त्यामुळे बाल बचावले गेलेत. बिग हिट घेतला ऑन साईडला. फटका चांगला आहे. धावा चांगला मिळतील का? हो मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश तोस्करच्या बॅटमधून हा पहिला वार षटकार. बॉलचा खेळ आता संपन्न झाला आणि टीमची टोटल 12 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक. या बॅटमध्ये आक्रमक पवित्रा घेतला बॅट्समन आकाश तोस्करच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळतोय, त्यामुळे इथून मोठा फटका. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मी आधीच म्हटलं होतं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली तर इथून पुन्हा एकदा कमबॅक करेल शिरगाव करेल टीम सत्संग शिरगाव या बॅचमध्ये. त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंत चांगला खेळ आकाशचा आपण पाहिलाय आणि अखेर शेवटचा बॉल आता शिल्लक. या मॅचमध्ये मयूर जाधव वरती आक्रमण चढवलं. या मॅचमध्ये आकाश तोस्करच्या बॅटमधून हा षटकार आलाय. बरं यार राऊंड द विकेट. पुढचा बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि षटकार आल्यानंतर मयूर जाधव सांगतोय का सोचत है नहीं लौटेंगे फर्ंदाबाद.
टीव्ही स्क्रीनवरती आज खरं तर 26 जानेवारीचा दिवस प्रजासत्ताकचा दिन आपल्याला पाहायला मिळेल आणि खरं तर आपला तिरंगा फडकतोय अभिमानानं. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण हा ध्वज फडकताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर आम्हा भारतीयांना देखील आपल्याला खरं तर स्वातंत्र्य मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉल 45 धावाची गरज या मॅच मध्ये. बॉल ट्रॅकवरती जीवन भोईर मैदानावरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना थोडंसं नाराज केलं, 3च धाबा जीवनच्या बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु आता इथून गोलंदाजी कशी करतो हे देखील पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती विकेट काढली आकाश तोसकरची, त्यामुळे संघ थोडासा अडचणीत सापडलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रितेश. बॉल तयार, रायटम ओव्हर द विकेट. बॅटम बॅटच्या बद्द भन्नाट वेग, तेज थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. जीवन एक जीवनदान दिले बॅटरला, त्यामुळे इथून आता कमबॅक करायचं याच अनुषंगानं गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर येतोय डॉट बॉल. या बॅचमध्ये आता शिरकाव करते पुन्हा एकदा टीम आदेश प्रतिष्ठान. चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, टर्न केलाय ऑन साईडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वाडा कॅच. क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचला आणि नुसता पोहोचला नाही तर अगदी जमिनी लगत हा झेल त्याने टिपला, त्यामुळे इथून अजून एक झटका लागतो टीम सत्संग शिरगाव संघाला. फलंदाज प्रणव लाड बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर बदलावरती रुद्र हेरम हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला, आता दाखल झाला या मॅच मध्ये. बॉल ट्रॅक वरती गोलंदाज तयार. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि जीवन पोहोचलाय. जीवन टिपले, कॅच संपली आहे. हेतू मात्र आपण पाहतो अजून एक झटका लागतोय. रुद्र मैदानावरती दाखल झाला आणि आता आल्या पावली त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम सत्संग शिरगाव संघाला. फलंदाज पुढचा बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका फसला आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय गोलंदाज जीवन भोईरच्या नावावरती. जर बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. रोशन तोसकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. देवेंद्र मालुसरे साहेबांच्या माध्यमातून रोशन तोसकरच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. नवीन बॅटर बदलावरती रोशन तोसकर हा खेळाडू आता दाखल झाला या मॅच मध्ये. गोलंदाज जीवन कमबॅक करतो या मॅच मध्ये पूर्णपणे.
पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅटवर करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा कमबॅक केलं या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये जसा दाखल झाला, पहिल्या बॉल वरती डॉट, नंतर सलग विकेट हॅट्रिक संपादित केली आणि अखेर आता 5वा बॉल डॉट पाहायला मिळतोय. मॅडम षटक येईल का या स्पर्धेतील पहिलं? मॅडम षटक राहिलंय जीवन भोईरच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. खर तर विकेट हॅट्रिक देखील संपादित करत असताना चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळतोय. अप्रतिम खेळ तुम्हाला पार मिळेल. जीवनला आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. खूप चांगली गोलंदाजी बॅटिंग करत असताना सलामीला तो दाखल झाला, परंतु जास्त काही करू शकला नाहीये. अडचणीत सापडली होती टीम. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे आता कमबॅक मिळवून देतोय टीम आदेश प्रतिष्ठान या संघासाठी. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पार मिळेल. जीवन भोईरचा मॅडम षटक त्याने हाताळले. त्यापलक तुम्ही पाहता आता 12 वरती पूर्णपणे थांबले, त्यामुळे आता 12चा पारा इथे मात्र तुम्हाला पार मिळेल. कारण दुपारचे आपण पाहतोय 1:46 झालेत आणि या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये आता एक मोठा सामना तुम्हाला पार मिळेल. 12 बॉल आणि 45 धाबाची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल 45 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. कारण मैदानावरती तुम्ही पाहताय रोशन तोस्करच्या साथीनं चेतन रितेश ला तुम्ही पाहताय मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झाला. क्षमता या खेळाडूकडे, रितेशकडे कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 कोहिनूर. सुस्वागतम. याच दरम्यान शिरगाव गावचे उद्योजक भागारामजी पवार यांचं आगमन झाले. वेलकम. या पर मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे अजून एक डॉट बॉल. बाबू उतेकर यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती कोहिनूर. 12 बॉल 45 ची गरज असताना पहिला बॉल डॉट आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा दाखल होतोय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये कोहिनूर लावून द विकेट, राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. बॅटम पॅटच्या बदल भन्नाट वेग आणि अखेर बॉल चालय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. रितेश शिंदे मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करायचे. 10 बॉल मध्ये 45 धाबा चेस करायचे. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. खरं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर बॅटिंग करत असताना अप्रतिम खेळ टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाचा आपण पाहिलाय. आज सामना कोणीही जिंकू दे, विजय मात्र शिरगावचा होईल यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल गोपुनी सारखी बॅट फिरवली, लाऊड अपील आणि अखेर बॅटर सेफ असतील. अजून एक डॉट बॉल या मॅच मध्ये आपण पाहतोय. खरं तर आता पूर्णपणे कमबॅक केलंय, परंतु बोकाच्या निरीक्षणी म्हटलं जातं ना, योही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछो चुड़ो से कसा बनाती है आशियाना, वो बड़ी तिनका उठाना पड़ता है, थेंबे थेंबे तळे साचे. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाहीयेत ना, अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, परंतु ते चित्र आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. यावेळेस फटका तर चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित म्हणजे सिंगल दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा एक पडे जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. अखेर आपण पाहतोय जबळ 9 बॉल नंतर आता 10व्या बॉलवरती या 2 धाबा एक पडे जातील, त्यामुळे 9 बॉल थांबावा लागलाय. बॅट्समन आपण पाहतोय चेतन माफिया सबी रितेश ला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. धावफलक पुढे सरकतोय. 14 धाबा. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. डीपतून खेळाडू पोहोचेल. 2 धाबा इथे मिळतील रितेशला आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 धाबा वसूल करत असताना रितेश शिंदेला तुम्ही पाहताय, त्यामुळे अजून या बादमध्ये 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये धाबा चेस करावे लागतील. 41 धाबा चेस करायचे. त्या मॅच मध्ये जोली बी आपण येऊन थांबायचं आहे. टॉस आपण संपन्न करू, कारण विनर अशी मॅच आपण कव्हर करतोय. बरोबर तयार. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील. अजून एक अप्रतिम झेल इथे टीपलाय, त्यामुळे अजून एक झटका टीम
सत्संग शिरगाव संघाला फलंदाज बाद. मॅडम षटकची हायलाइट आता तुम्हाला पारमेल. जीवन भोईरनं काय गोलंदाजी केली. 6 बॉल अप्रतिम खेळ. पहिला बॉल तुम्ही पाहिला, फुलटॉस बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अप्रतिम झेल मिड विकेटला टिपला. प्रणव लाडला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर पुढचा बॉल आपण पाहिला, पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न, तो देखील मिड विकेटला फसला. तिथे देखील अजून एक धक्का लागला. जीवननं स्वतःनं तो झेल टिपला होता उलट्या पावलानं धावत असताना. त्यानंतर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. तिसरा देखील धक्का तोस्करच्या स्वरूपात आपण पाहिला. अप्रतिम झेल तिथे देखील टिपला आणि त्यानंतर चौथा बॉलर बॅट करण्याचा प्रयत्न फसला. 5वा बॉल देखील निर्धाव आपण पाहिला आणि 6वा बॉल देखील जीवनच्या नावावरती आपण पाहिला. त्यामुळे इथून विकेट टेकिंग गोलंदाजी त्यासोबत आपण जर पाहिला असेल तर मॅडम षटक आपण पाहिलंय. बॉलिंग ट्रॅक वरती लकी गुरदास लकी जागीच आपण पाहतोय. सोहम पवार मैदानावरती दाखल झालाय. या बाटमध्ये आपण पाहतोय सोमवरती आता जिम्मेदारी आहे. एक चौकार त्याच्या बाटमध्ये आलाय, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 20 धाबा फलकावरती जोडल्या जातील. सेकंड राऊंड देखील आपण 4 ओव्हरचा खेळतोय, याची आपण नोंद घ्यायची. बरोबर तयार. राईटम ऑर द विकेट. ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. 2 धाबा एकपट जातील. सुक्रिया अंबीर आणि त्यासोबत परशुरामजी अंबीर यांचं आगमन झालं. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मिळतील धाबा 2 आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 22 धाबा. लकी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील डॉट पर्सेंटेज वाढत गेलेत, त्यामुळे आपण पाहतो आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. या बाटमध्ये 35 धाबाची गरज. 3 बॉल 35 धाबा. तीन बॉल 35 धाबाची गरज. बिग हिट खेळला ऑन साइडला. फटका चांगला आणि अखेर संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. च्या 28 धाबा फलकावरती जोडले जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मार्फत 29 धाबा चेस करावा लागतील. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाहीत की इथून सामना जिंकणार कोण. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. बरोबर यार. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉल मध्ये आता धाबा चेस करावा लागतील 28. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नवीन बॅटर बंदरावरती दाखल झालाय आदित्य पाटील. बोलतो यार. शेवटचा 1 बॉल, त्यावरती आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे शेवट गोल्ड केलाय आदित्य पाटील. परंतु अभिनंदन टीम आदेश प्रतिष्ठान शिरगाव. सामना तुम्ही जिंकलात तर हार्ड लक टीम सत्संग शिरगाव.
आपण कौतुक करू, परंतु आज विजय मात्र या स्पर्धेमध्ये शिरगावचा झालाय यातील मात्र शंका नाही आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ शिरगावचे दोन्ही कॅप्टन सत्संग शिरगाव आणि आदेश प्रतिष्ठान शिरगाव. दोन्ही कॅप्टन आपण आधी आयोजन कमिटीशी संपर्क साधा आणि त्यानंतर पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. या मॅचचा मार्ग